मोठा राखीस सुका पाटील 35 भाकरी खात होता. या जेवायला बसले आता बस सुरेश बर का सगळी खाणार. खास जावयासाठी हा आज बेत केला जातोय. दिवाळीचं गोड खाऊन जरा थोडं थकल्या कारणानं आज हे चिकन बनवलं जात आहे यांच्यासाठी. सुबह 9 बजे मेवा असं सुप्रसिद्ध असं चिकन बनवत आहोत आम्ही. गावरान चिकनचा बेत आहे आज. देशी कोंबडीच आहे. आता काय ह्याला आपण आता हळद मीठ वगैरे लावून आपण शिजायला टाकणार आहे. जरा कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तेल मीठ हळद आहे. म्हणजे चौकन जाळ घालता येते असं. हा हा राईट. हा हा थोडं अग्नी प्रज्वलित केले आहे. आता 2 कोंबडे आहेत गावरान. गावरान अतिशय स्वादिष्ट असं चिकन बनतं याचं. जरा खाली चिकनला आता हळद मीठ लावून घेत आहे जरा. मग गेला का नाही हळद मीठ लावलं येत आहे जरा. थोडं असं मिक्स करायचं. थोडं हळद टाकली मीठ टाकले की थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं जरा. जरा थोडं व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे मिठाच्या पाण्यावर थोडं शिजतं मस्त पैकी. आणि मिठाच्या पाण्यात शिजले की जरा चवीला फरक पडतो अजून. मॅग्नेशियम करायचं ठेवून घेऊ आता आपण. आता पातेलं गरम झालं की तेल ओततो. तेल गरम झालं की लगेच चिकन. काय व्हायचं एवढ्या तेलानं त्याला. टाकणार आहे ना. थोडासा घरकुल मसाला टाकत आहे. चिकन मसाला टाका. ती रश्यासाठी वापरायचा आहे. हो जरा व्यवस्थित कालवून घेतो. कालवलं म्हणजे व्यवस्थित जरा चवीला फरक पडतो थोडा. तापले का कोंबडी गेली तेलात. आता मस्त पैकी पाणी वाटत गरम. बस झालं काय वाटलं. हलवा जरा लेकर हलवा. सर जरा पाण्यात जरा निमक होत आहे. काळजी करणार थांब जरा. लांडरात असतं राहिला काय पहिले गडबड करणार. आम्ही गरम पाणी गडबडच करणार. मन शिजलं का नाही म्हण. शिजलं का नाही म्हणावं मटण. फोटो काढायचा मन की फोटो काढायचा आहे. आता ह्याला काळीच उचलू का. हे आहे काळीच. शिजलंय चल. काळीच बघतोय मी. नाही थोडं कच आहे. एवढ्या रश्यात 10 माणसं जेवतील. बर बर
कसूर आहेत बरं का सगळी खाणार सुका पाटील आहे की? 11 भाकरी खाते 35 या म्हणून मला कुठे गेला घेतला ना त्याचा त्याला काल घेतलाय. हो, पण त्याचा घेतला का उचलून बाहेर घे की साईडला तुला डोळे लागत नाही बाप. हा इकडे घे मी ठेवतो त्याला पुन्हा सुका सुद्धी बाजू त्याला दे सुका बस का बस ठेव टाक चल. हा ते अजून थोडं अतिशय खमंग असा वास येत आहे त्याचा. त्याला तर दम बी निघाला 5 मिनिटात आता असं म्हणा त्याला दम निघाला म्हणून चालू केलं. चालू केलं. वास बघून खाण्याची इच्छा प्रकट व्हायला लागलेली आहे. ओ काका चिकन शिजलं का? थांब चेक करून सांगतो. बघून सांगतो. ऍक्शन पेक्शन भारी केली नाही अजून हे इकडे तू खलबत्यामध्ये घरगुती खलबत्यामध्ये कुटलेले मसाले आहेत. स्पेशल असे मसाले आहेत. हे गिरवी वगैरे बनवलेले आहे. हे गोड तेल आहे. हे कोथिंबिरीची पेस्ट आहे. हे टमाटा पेस्ट आहे आणि कांदा भाजलेला आहे. कांदा भाजून पेस्ट बनवलेली आहे. ही अद्रक लसूण पेस्ट आहे आणि हे खोबरा आणि तिळ असं मिक्स केलेलं आहे. हे काळं तिखट आहे घरगुती घरचं स्वतः बनवलेलं काळं तिखट आहे. हे कांदा भाजून पेस्ट बनवलेलं आहे. याच्यामुळे काय होतं की चव अधिक प्रमाणात वाढते. चवीला फरक पडतो जरा. हडकात सुटलं तसं असतं हो सकाळी मला आलो आणि आता इकडे खायला लागला होय. काय म्हणतात उकळायला लागला ना आता उकळते. दोपहर 12:30 बजे. काय ना भाकरी त्याच्याच निवड करणार भाकरी झालेली नाही. बघू द्या. डोळ्यात आमच्या इकडे फुकू फुकू बेजार जाऊ नाही लागला लागला जाळ एवढा जाळ जळू द्या भाषेत बनवू. भाजी शिजल की अजून नाही भाजी तर झाल्यावर दम बघ निघतो पुन्हा. अजिबात नाही तसं दम निघत. ते आण तू माझ्याकडे ते बघून लेकरांचं काढायचं सूप काढू चला. लेकरांचं घे बघून. इतकी सूप काढू. वाटायचं डायरेक्ट आमच्या घरी भाकर आणतो काढू पुन्हा. सूर्याला बायद्याला परवा बायड्या नाही खात. बायड्याला काय होतं त्याला गोल्या फक्त बाहेर खायचं नाही. दागा तोडायचा आणि खायला त्याला काय हरगत की उंदरा काय बसते कोंबडा बाग देतो काय राव. चमचा पिठा खाय मटन 2-4 लहान मुलांसाठी थोडस सूप काढलेलं आहे. मिठाचं सूप. हे उकड आहे आता शिजलेलं आहे छानपैकी. आता त्याला फ्राय करून घेत आहे. आता थोडं पाणी होता इकडे नानाच्याच काय हा म्हणा तिकडे कशाला पोरत अरे पण त्या घरी नका नाही थांब इथं येऊ ती. कांदा पेस्ट टाकलेली आहे. याला आता कांदा पेस्ट भाजून घेत आहे चांगली. परतून झालेला आहे. आता कांदा नंतर ही टमाट्याची पेस्ट ह्याच्यात टाकत आहे. कांदा आणि टमाटा पेस्ट मस्तपैकी परतून घेत आहे. आता अद्रक परत पाहिजे. अद्रक म्हटलं का नाही थोडं पाणी टाकलं. अद्रक टाकलं टमाटा काय ते पाण्यात मिक्स होऊन जाते. आता थोडं कोथिंबिरीचं कुटाया टाकत आहे त्याच्यात. डोळ्यातलं पाणी आलं माझ्या. नाही वार इकडे तरी गोठ मारते.
अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं पाणी गरम थोडंसं पाणी ओतून जरा चांगल्या पद्धतीने चिरा शिजू द्यायचं. हा थोडं पाणी टाकत आहे थोडं. तो दाद्या काहीतरी फटाकडे उडवू नको. चांगल्या पद्धतीने गिरवी तयार करून घेत आहे. पाणी पाणी त्याचं पाणी टाकावं. गरम नाही पाणी. ती गरम नाही पाणी. नाही गरमच आहे. पीठ महत्वाचं आहे. तिकडचं टाकाय थोडं सूप सूप टाका. गरम होतं टाकू दे मला आता. थांबा थांबा पुढे टाकायची त्याला का. अहो ही काळं भाजायचं नाही पुन्हा. तेल नाही काय नाही. त्याच्यातच येते. चिकन रस्सा मसाला टाकत आहे आता. खास जावयासाठी हा बेत केला जातोय. दिवाळीचं गोड खाऊन जरा थोडं थकल्या कारणानं आज हे चिकन बनवलं जात आहे यांच्यासाठी. दोन लाख बस की अर्ध लय तिकट काय करायचं. हलवा जरा चांगला. ताप काय ती वताच नाही पाणी परत. लगेच नाही वाटायचं बघ. वाटा हे आता चांगलं हे हलवायचं चांगलं. ते बी हलवा त्याला मुलखाचं झालं. नाही ती करपत बघ होय. ती करपत तिचं काही सवय आहे. पाणी होतं दोन घ्या. आता हे सगळं धुवून घ्यायचं. शिजलं गेलं का. दुरून आणली का. दुरून आणली का तो. पोळ्या आणल्या का. त्यांना दिल्या का पायांना. जावा याला म्हणून केले होय. पीस दाखवतो. जिओ हॉस्टेलला दिसते कोणती आहे. दमन 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 बारकेले ही भाऊ द्या होता तिकडे मिठाचं. येतच कुठं टाकू दे. मटण दिलं पण वाढला असा रसा काना काना. हो सर बस तिथं बस का अन्न उठले बस. आजचा हा बेत खास जावयासाठी केलेला आहे. महेश बागल, श्रीराम पांढरे, सागर शिंदे, अभिनेवशे भाऊबंधू आहेत. पुतणे आहेत. आदलिंगे दिनेश आदलिंगे. मोठं पारणकर म्हणा की ही मेहून आहे आमचा. खास आमच्या मेहण्यासाठी देत आहे हा राजेंद्र बागल. कुठे सारखी आमटी झाली ना का. आमटी काय आलं आता या जेवायला शिजले आता. काय बबली खायला. हे भाकर द्या कांदा लिंबू द्या. कांदा आता दे थोडं काय होईल. माती पडेल माती पडेल नाही